श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 77वा प्रजासत्ताक दिन सांगली जिल्ह्यात उत्साहात साजरा. यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या घडामोडींचा हा आढावा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. महापालिकेच्या 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपाला 39, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, काँग्रेसला 18 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागांवर विजय मिळाला. सांगलीचं विमानतळ, सांगली, मिरज, कुपवाड शहरासाठी शुद्ध पाणी, शहरी नाला, अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र, रस्ते, गटारी, महापूर, बेरोजगारी असे विविध मुद्दे या निवडणुकीत गाजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील या नेत्यांच्या जाहीर सभा निवडणुकीदरम्यान पार पडल्या. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सांगली जिल्हा परिषद आणि सांगली, आटपाडी, जत, खानापूर, कडेगाव, तासगाव, कवठे महांकाळ, पलूस, वाळवा, ईश्वरपूर, शिराळा तसंच मिरज या 10 पंचायत समित्यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात 61 गटांमध्ये आणि 122 गणांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यासाठी एकंदर 18,18,736 मतदार आहेत. 2,039 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर निर्भय आणि पारदर्शी वातावरणात मतदान पार पडावं यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत. 77वा प्रजासत्ताक दिन सांगली शहर आणि जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पाटील यांनी ध्वजवंदन केल्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती सांगितली. यावेळी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. 9 शाळांतील 270 विद्यार्थ्यांनी संगीत, कवायत आणि कराटे प्रात्यक्षिक सादर केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त अटपाडी इथं बोलींचा जागर हा कार्यक्रम नुकताच झाला. यात माणदेशी बोली जागर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय यांनी संयुक्तपणे याचं आयोजन केलं होतं. माणदेशी बोलीविषयी डॉक्टर सयाजीराजे मोकाशी, प्राध्यापक डॉक्टर निलेश शेळके यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली. माणदेशी लोककला, भारूड तसंच शाहिरी पोवाडा यावेळी सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विष्णुदास भावे नाट्यगृहात स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचं यंदाचं 12वं वर्ष होतं. या संमेलनात धनश्री नातू पोद्दार यांचं कथक नृत्य, डॉक्टर दिवाकर कश्यप यांचं शास्त्रीय गायन तसंच उस्ताद तौफिक कुरेशी यांचं जेंबे वादन झालं. पंडित वसंतनाथ बुवा गुरव ज्येष्ठ संवादिनी वादक स्मृती पुरस्कार पंडित राया कोरगावकर यांना प्रदान करण्यात आला. सांगलीवाडी इथं भव्य मैदानात 3 दिवसांचा 59वा आत्ममंथन वार्षिक निरंकारी संत सोहळा उत्साहात पार पडला. शोभायात्रेनं याची सुरुवात झाली. या 3 दिवसांमध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी सर्वांना अनमोल मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसंच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येनं भाविक यात सहभागी झाले होते. या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसंच या सोहळ्यादरम्यान प्राथमिक उपचार केंद्र आणि एक कायरोथेरपी शिबिर राबवण्यात आलं. पलूस तालुक्यातील औदुंबर इथं सदानंद साहित्य मंडळाचं 83वं साहित्य संमेलन 14 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडलं. या संमेलनाच्या अध्यक्षा लेखिका डॉक्टर सिसिलिया कार्वालो होत्या. संमेलनाचं उद्घाटन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं. यावेळी कवयित्री डॉक्टर अनुपमा उजगरे उपस्थित होत्या. कवी संमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल मडके होते. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण ऐकली. वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.